नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यासाचा पाठ क्रमांक 3 निवारा आपला आपला हा आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हाच पाठ इयत्ता चौथी करिता सेतू अभ्यासक्रम यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना देखील मागील इयत्तेत आपण काय शिकलो या विषयांवर आधारित काही संकल्पना या अभ्यासक्रमामधून देण्यात आलेल्या आहेत. चला तर मग इयत्ता तिसरीचा पाठ तिसरा निवारा आपला आपला हा आपण पाहूयात. सेतू अभ्यासक्रमावर आधारित काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी या पाठातील काही संकल्पना, काही माहिती ही आपल्याला आठवते का, आपले पूर्वज्ञान याबाबत आहे का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पाहूयात. निवारा आपला आपला. सांगा पाहू, मांजर कशासाठी दबा धरून बसलेले आहे? कावळे का घाबरले आहेत? ते मांजराला का हुसकावत आहेत? मित्रांनो, तुम्हाला दिसत असलेल्या या दोन चित्रांचे तुम्ही निरीक्षण करा आणि या चित्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी मांजर दबा धरून बसलेले आहे असे दिसते आहे. ते का धरून बसलेले आहे? तर ते उंदराची वाट पाहत आहे आणि या ठिकाणी मांजर वरती कावळ्याच्या पिल्लांकडे पाहत आहे आणि कावळे त्याला हुसकावत देखील आहेत. तर ही दोन्ही चित्र तुम्हाला समजली असतील. आता पाहूयात पुढे. सांगा पाहू, पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? बिळात कोणकोणते प्राणी राहतात? पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात? त्यांची राहण्याची सोय कोण करते? यावरून तुम्हाला हे विचारलेले प्रश्न आहेत, यांची उत्तरे सहजच देता येतील. घराची गरज कशासाठी आहे हे आता आपण पाहूयात. मित्रांनो, आपण सगळे घरात राहतो. आपल्याला ऊन, वारा, पाऊस, थंडी यांपासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्याला या घराची खूप गरज असते. तर कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो. त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो. घरामुळे चोरीची भीती कमी होते. काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात. त्यांना जंगली जनावरांचीही भीती असते आणि घरामुळे तीही कमी होते. मित्रांनो, पुढील पान क्रमांक 16 पाहूया. आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असेल का? काही प्राण्यांना घराची गरज असते. हे प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात, तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात. तर नवीन शब्द ऐकूयात. हा शब्द आहे निवारा. संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा, ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा म्हणजेच निवारा. मित्रांनो, आपण नवीन शब्द शिकलो, निवारा. स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी कोणकोणते आहेत ते आता आपण पाहूयात. पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील. घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो. अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते. यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते. ही चित्रे पहा. अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. पिल्ले
खाणारे प्राणीही असतात. स्वतःचे रक्षण करण्याइतकी ताकद पिल्लांमध्ये नसते. घरट्यांमुळे पिल्लांचेही रक्षण होते, म्हणून पक्षी घरटी बांधतात. घरटे बनवण्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा उपयोग करतात. कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात. त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते. सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात. घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात. सुगरण पक्षी पाहना. या चित्रामध्ये तुम्हाला सुगरण पक्षी दिसत आहे. घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात. झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात. त्यातल्या उंचीवरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते. अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते. शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेले झुडपाची निवड करतो. जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो. शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो. हे चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसे असते. काही कीटक सुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात. मधमाशा झाडांवर किंवा डोंगरांच्या उंच कपारींच्या छताखाली पोळी बनवतात. तुम्ही मधाचे पोळे पाहिलेच असेल. आता पान क्रमांक 17 पाहूया. घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात. राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात. घुशी व उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात. घरांमध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात, पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यांसाठी येतात. सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाहीत, कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही. परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी. काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत. ते परिसरातीलच सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात. काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात. काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात, तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतील खबदाडींमध्ये निवारा शोधतात. वाघ, बिबटे, तरस डोंगरांच्या गुहेत राहतात. काही प्रकारची वटवागळे उंच झाडांवर राहतात, तर काही प्रकारची वटवागळे डोंगरांच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतींमध्येही निवारा शोधतात. माहित आहे का तुम्हाला, नाग वारुळात राहतो असे म्हणतात, पण ते खरे नाही. मुंग्या वारुळ बनवतात, नाग बनवत नाही. नाग बिळात राहतो. आता पान क्रमांक 18 पाहूया. पाळीव प्राण्यांचा निवारा. काही लोक प्राणी पाळतात. पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात. कोंबड्यांच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात. हे चित्र पहा. हा आहे खुराडा. गायींसाठी गोठा बांधतात. हे चित्र पहा. घोड्यांच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात.
हे चित्र पहा. तर मित्रांनो, आपण काय शिकलो बरं? थंडी, वारा, ऊन, पाऊस यांच्यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते. काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात. काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात. काही प्राणी आपण पाळतो. पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो. हे नेहमी लक्षात ठेवा. हौसेकरता प्राणी पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का? प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे. आता पाहूयात स्वाध्यायामधील प्रश्न. मित्रांनो, तुम्ही हा पाठ पुन्हा एकदा मोठ्याने वाचायचा आहे. पाठ वाचून झाल्यावर पाठाखालील जे प्रश्न दिलेले आहेत यांची उत्तरे तुम्हाला शोधायची आहेत. जसे की आजकाल अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते. त्याचे कारण काय असेल? ती पुन्हा वाढवायला हवी. आता पुढील प्रश्न आहेत ते तुम्ही विचार करून पाठातील उत्तरे शोधून आपल्या वहीत लिहायची आहेत. धन्यवाद.